कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा। 1995 मध्ये खोटी कागदपत्रे देऊन 2 घरं लाटल्याचा ठपका। दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पदही धोक्यात। शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा GR कोणत्या आधारे काढला असाही सवाल उपस्थित। माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र, दमानिया आणि कुंभार यांच्या दाव्याला पुष्टी। अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे। धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण। जाणीवपूर्वक बदनामी केल्या प्रकरणामध्ये दमानियांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी। गोरेगाव जे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल। शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग। विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी। साक्षीदारांसह प्रत्यक्षदर्शींची चौकशी। एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार। ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-KYC करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार। पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान तर प्रवेश वर्मांसह 6 मंत्र्यांचाही शपथविधी। पंतप्रधान मोदींसह फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचीही उपस्थिती। मुंबईत कोळशावरील तंदुरी भट्टीवरती बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। हॉटेल आणि ढाबा बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।